स्टार्ट करूया. ओके, आज मी तुम्हाला संपूर्ण बेसिक सगळं शिकवणार आहे. मोबाईलवर कोणी हे करायचं नाही, म्यूट व्हायचं सध्या. ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारण्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे. ओके, तर सगळ्यांनी म्यूट व्हायचं आहे. ओके ओके सर. चालेल. चला, तर मी तुम्हाला संपूर्ण सर्कलचं काय करणार आहे, बेसिक सगळं सांगणार आहे. ओके, ते पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. ओके, तर परफेक्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर जे काय क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, अरे कोण, मी जर तुम्ही अनम्यूट झाला ना, मग मी बाहेर काढणार. परत मी आत घेणार नाही. मग ओके, शिकवताना डिस्टर्ब असता कामा नये बघा. ओके, सगळ्यांनी म्यूट व्हायचं आहे. सगळ्यांनी म्यूट व्हायचं आहे. अर्चना आवाज नीट येत नाहीये. काय तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना आवाज येतोय माझा, सगळ्या बाकीच्यांना? हो सर. ओके, चालेल. चला, तर आज आपण सर्कल बद्दल डिटेल बघणार आहोत. अरे कोण आहे या, मी बाहेर काढणार मध्ये आवाज आला तर. ओके, आणि परत आत नाही घेणार मग. तर सर्कल बद्दल आपण डिटेल काय करणार आहोत सांगा, बघणार आहोत. ओके, तर सर्कल म्हणजे काय असतं बघा, एक पॉइंट असतो बघा. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांनाच ब्रेक होतोय का तुलाच ब्रेक होतोय? नो सर, येतोय. सगळ्यांना येतोय. तुला पण ब्रेक होतो तर तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे. ओके येतोय व्यवस्थित सर. ओके, सर्कल म्हणजे काय असतं सांगा. अरे मोबाईल मी बाहेर काढणार, परत मला हे करायला नका बघा, कारण डिस्टर्ब होता कामा नये बघा. समजा सर्कल म्हणजे काय असतं ते पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत. सर्कल म्हणजे एक सेंटरला पॉइंट असतो. त्या पॉइंट पासून आपण जर पॉइंट घेतले, इक्वल डिस्टन्सवर पॉइंट घेतले, म्हणजे कसे इथे 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 जवळ जवळ घेतले आणि ते जर जोडले तर त्यापासून आपलं सर्कल पाहिजे. कुठलाही पॉइंट घेतला तर तो सर्कल पासून इक्वल डिस्टन्सवर असणार आहे. ओके, आणि या इक्वल डिस्टन्सला आपण काय म्हणतो सांगा, हे जे आहे त्याला आपण काय म्हणत असतो, सगळं बेसिक पासून घेणार आहे मी. 5वी 6वी 7वी जे काय शिकला ते सगळं मी इथे तुमचं कव्हर करणार आहे. ओके, तर याला आपण काय म्हणतो सांगा, त्याला आपण रेडियस म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, रेडियस म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो, किंवा त्याला त्रिज्या म्हणतो. सगळं मी घेणार आहे. 5वी मध्ये जरी तुम्हाला काय माहित नसलं तरी मी घेणार आहे. ओके, त्याला त्रिज्या म्हणतो. आणि जेव्हा आपलं समजा काय करतो, एखादा पॉइंट आपण सर्कलवर घेतो आणि तो सेंटर मधनं पास होतो आणि दुसऱ्या बाजूला तो जोडला जातो, त्याला आपण काय म्हणतो सांगा, डायमीटर म्हणतो. ओके, किंवा त्याला काय म्हणतो सांगा, डायमीटर. ओके, किंवा मराठीमध्ये त्याला व्यास म्हणतात. आणि तुम्ही डायरेक्टली तुम्हाला माहित असेल की जर त्रिज्या किंवा रेडियस आपल्याला 5 दिलं, 5 सेंटीमीटर, तर डेफिनेटली त्याचं डायमीटर काय असतं सांगा, 10 सेंटीमीटर. सगळ्यांना माहित आहे. ओके, हे सगळं सगळ्यांना माहित आहे. ओके, तर आपण पुढची प्रॉपर्टी बघणार आहोत. समजा मी काय केलं सांगा, एक सर्कल ड्रॉ केलं. परत मध्ये बोलू नका, मी तुम्हाला विचारतो ना, तुम्हाला डाऊट्स पण विचारणार आहे मी. सगळं तुमचे डाऊट मी सगळे क्लिअर करणार आहे. त्याच्याशिवाय आज झोपूया नको आपण. ओके, हे माझं सर्कल झालं. ओके, तर समजा मी सेंटर मधनं काय काढलंय, हे डायमीटर झालं माझं. आणि सेंटरवर मी काय घेतलं सांगा, एक पॉइंट घेतला, कुठलाही असा, सेंटरवर नाही, सर्कलवर एक मी पॉइंट घेतला आणि तो पॉइंट ना डायमीटरच्या एंडला मी जोडला. अरे कोण आहे बाबा, कविता परत तुम्हाला त्रास देते. ओके, तर मी काय केलं सांगा, एक पॉइंट घेतला, ही माझी डायमीटर झाली, ही माझी डायमीटर व्यास. ओके, आणि त्याच्यावर मी काय केलं सांगा, एक पॉइंट घेतला सी नावाचा आणि तो काय केला, दोन्ही एंड पॉइंटला जोडला. हे आपलं सेंटर आहे. सेंटर जनरली ओ ने दाखवलं जातं. ओके, तर कायम काय होणार सांगा, इथे 90 डिग्रीज होणार आहे. अँगल काय होणार सांगा, 90 डिग्रीज होते. क्लिअर समजलं सगळ्यांना? म्हणजे डायमीटर आपण कुठलंही घेतलं, समजा डायमीटरचे एंड पॉइंट सर्कलवरच्या कुठल्याही पॉइंटला जोडले, एंड पॉइंट. समजा मी काय केला,
हा पॉइंट घेतला, इथे जोडला. ओके, हा पॉइंट घेतला, दुसऱ्या एंड पॉइंटला जोडला. तर आपल्याला जो काय अँगल मिळणार आहे, कोन मिळणार आहे, तो 100% इथे काय असणार आहे, 90 डिग्रीज असणार आहे. त्याला आपण राईट अँगल म्हणतो. ओके, क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर समजला? हो सर. समजलं. ओके, तर याच्यावर आपण डायरेक्टली एक प्रॉब्लेम घेऊया, बघूया कुणाला समजलं. मी समजा काय सांगितलं, नाही समजलं. नाही समजलं. ओके, परत बघ. नाही समजलं. ओके, परत बघूया आपण. ओके, नाही समजलं तर परत बघूया. मी काय काढलं सांग, डायमीटर काढलं. हे समजलं तुला? हे मी काय केलं सांग, हो. हे डायमीटर काढलं आणि सर्कलवर मी काय घेतलं, एक पॉइंट घेतला. पॉइंट. अरे बोलू नका कोणी, बोलू नका कोणी बाबा. तर मी सर्कलवर एक पॉइंट घेतला आणि तो पॉइंट आणि काय केला सांग, की एंड पॉइंटला मी जोडला. ओके, तर इथे जो अँगल होणार आहे तो कायम काय असतो, 90 डिग्रीज असतो. ओके, मीना शिरसाट अनम्यूट व्हायचं नाहीये, डिस्टर्ब होतोय. ओके, तर इथे जो अँगल असतो तो काय होतो सांगा, 90 डिग्रीज होतो. मी समजा दुसरा पॉइंट घेतला इथे आणि तो काय केला सांगा, डायमीटरच्या एंड पॉइंटला मी जोडला. तर इथे पण जो अँगल होणार ना तो 90 डिग्रीज होणार. क्लिअर समजलं? ओके, आता मी तुम्हाला एक डायरेक्टली प्रॉब्लेम देतो, बघूया कोण सांगतो. हे माझं डायमीटर आहे. ओके, आणि मी तुम्हाला काय सांगितलं, एक पॉइंट घेतला मी. ओके, आणि मी तो जोडला. येस. ओके, आणि मी काहीतरी काय काढलं सांगा माझं. अरे कोण, मीना परत मी बाहेर काढणार हा, आता 2-3दा झालं. अनम्यूट व्हायचं नाही. समजा ए बी ही आपली डायमीटर झाली आणि हा आपला सेंटर झाला. आणि मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, असं काहीतरी सांगितलं तर मला सांगा, हा अँगल किती असणार सांगू शकाल का? सर आवाज नाही येत आहे. एक नाही, तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम काय नाहीये. इथे बघा मी काय सांगितलं सांगा, हे डायमीटर आहे आणि असं काहीतरी काढलंय मी. त्याच्यावरनं मला तुम्ही हा अँगल किती असेल, हा अँगल सांगू शकतो का आपण, का नाही सांगू शकत? सांगू शकतो. सांगू शकतो. हा किती असणार सांगा पहिले, हा किती असणार? हा, वगैरे हा किती असणार? 45. हा किती असणार? 90 डिग्री. 90 डिग्री. आणि असं काढलं म्हणजे काय काढलं बघा. कोण आहे आई? मीना परत तू हे करते बघा, डिस्टर्ब करते. ओके, तर आपल्याला असं सांगितलं म्हणजे काय सांगितलं सांगा, AC इज इक्वल टू BC सांगितलं. म्हणजे हा कुठला ट्रायंगल झाला सांगा, राईट अँगल आयसोसेरस ट्रायंगल झाला. म्हणजे कुठला झाला, समद्विभुज काटकोन त्रिकोण झाला. आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणात दोन कोण काय असतात सांगा, इक्वल असतात आणि ते 45 मापाचे असतात. तेव्हा हा अँगल किती होणार सांगा, हा किती असणार, 45 असणार. आणि हा पण किती असणार, 45. क्लिअर समजला? ही प्रॉपर्टी सगळ्यांना समजली? सगळ्यांना समजली? गप बसा आता गप राहा. सगळ्यांना समजली प्रॉपर्टी? येस. ओके ओके, मी तुम्हाला 2-3 असे प्रॉब्लेम देतो, मला पटपट सांगत चला आन्सर. 2 मिनिट, मी कुठेतरी घेतलेत ते. ओके, इथे पहिल्यामध्ये हा 35 दिलेला आहे. हा किती असणार सांगा पटकन? 65 आहे. हा 65 दिलाय ना. हा, तो दुसरा किती असणार सांगा? हा 25. कारण का सांगा, हा 90 असणार, बरोबर आहे ना? 25 plus 25 90. 90. आता मला सांगा, हा पटकन सांगा किती असणार? 56. 50. कारण हे आणि हे काय व्हायला पाहिजे सांगा, 90 व्हायला पाहिजे. ओके, हा सांगा किती असणार आहे? 18. हे सगळी मी डायमीटर काढलेली आहे. ही सगळी डायमीटर काढलेली. 18. ओके, हा किती असणार सांगू शकाल? 40. किती? 40 असणार. 40. अरे कोणाला बोल समजत नाही त्याने सांगा, हा किती असणार, एक्स किती असणार?
45 45 सगळे हुशार. 45 मला सांगा एक्स किती असणार इथे? सर पहिला 62 28 च्या पुढचं आणि हे 56 ओके. आता तसंच मला तुम्ही हा सांगू शकाल का? एक्स आणि वाय 59 हा एक्स किती आहे ना? 59 69 ओके. खालचा 45 खालचा काय ना सांगा 45 आहे ना. सगळे हुशार आहेत, पटकन समजलं सगळ्यांना. ओके. आता मला हा तुम्ही सांगू शकणार नाही. काय सांगू शकणार? कोण हुशार आहे बघूया आता. मला एक्स सांगू शकाल का? सर हा तो 6 नंबरचा नाही समजला. 6 नंबरचा 1 2 3 4 5 6 हा नाही समजला. यस हा इथे 28 आहे तर इथे 62 असणार आहे. दोघांची बेरीज 90 व्हायला पाहिजे. ओके. इथे काय असणार 44 असणार तर इथे 56 असणार. ओके. आता हा कोण सांगतो सांगा? 76 इथे बघा याला आपण काय म्हणणार सांगा? ओए ला काय म्हणणार? ओएला काय म्हणणार? ओएला काय म्हणणार? रेडियस रेडियस. ओबी म्हणजे काय? ओबी म्हणजे काय? रेडियस रेडियस दोन्ही इक्वल असतात का? इक्वल असणार का? ए आणि AB हा म्हणजे हा कुठला ट्रायंगल झाला? इक्वल ट्रायंगल कुठला आला? ट्रायंगल कुठला? आयसोसेरस ट्रायंगल. राईट अँगल नाही, आयसोसेरस ट्रायंगल. त्यामुळे हे जर ए असेल राहिला किती? अरे शारदा माईक बंद कर. ओके. इथे काय सांगा? तुम्ही बोलू नका. शारदा मॅडम हा 104 आहे म्हणजे राहिला किती सांगा? 180 व्हायला आपला राहिला किती? 76 राहिला. 76 पण दोन्ही अँगल इक्वल असणार म्हणजे ओके. मग मी काय करणार सांगा? त्याला डिवायडेड बाय काय करणार? 2 करणार म्हणजे किती मिळणार मला? 38 मिळणार. हे समजलं आता सगळ्यांना? कारण हे रेडियस आहे ना, हे पण रेडियस आहे. आयसोसेरस ट्रायंगल झाला. नाही समजलं सर. ओके इथे बघ. नाही समजलं सर. अरे मी सांगतोय ना, दम धर ना जरा. इथे समजा मी असं दिलं आणि मी काय केलं सांगा? इथे 104 दिला. ऍक्च्युली दिसत नाही 4 104 पण तो 104 आहे असं कन्सिडर करा हा नंबर. ओके. आता हे दोन्ही मिळून किती असणार सांगा? दोन्ही मिळून किती असणार? 76 असणार. कारण हा काय झाला? आयसोसेरस ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण झाला. ओके. त्यामुळे दोन्ही मिळून काय असणार सांगा? दोन्ही मिळून 76 असणार म्हणजे काय होणार सांगा? डिवायडेड बाय 2 केलं की मला किती मिळणार? 38 मिळणार. 38 क्लिअर आता समजलं? हो सर. ओके. तेच आपण इथे वापरलं ना. आता हे सांगू शकाल? यस इथे पण काय सांगा? सर ते मला नाही समजलं. कुठलं समजलं नाही मॅडम? सर ते हा एच हेच समजायला काय प्रॉब्लेम आहे इथे? हा म्हणते ते नाही आता मी त्याच्या खालचं. मॅडम हे समजलं तुला? हा मग तेच तिथे आहे ना, तेच प्रॉब्लेम मी तिथे सांगितला, उलटा केलाय फक्त. ओके. इथे बघा आता, इथे बघा काय सांगा? ओए आणि ओबी म्हणजे इक्वल आहेत कारण रेडियस आहे. बघा ओबी पण रेडियस आहे, ओए पण रेडियस आहे आणि हा अँगल आपल्याला 98 दिला म्हणजे दोन्ही राहिलेले अँगल मिळून किती असणार सांगा? किती असणार? 82 82 असणार. ओके. म्हणजे एक काय असणार सांगा? 41 असणार. 41. सगळ्यांना हे समजले? सगळे प्रॉब्लेम आपण फास्ट केले
पण बहुतेक sir. समजले असेल. इझी होते होते की नाही? हो. हो. ओके. म्हणजे ही सगळ्यांना प्रॉपर्टी समजली. कुठली सांगा? ही सगळ्यांना प्रॉपर्टी समजली. डायमीटरने जर आपण कुठलाही पॉईंट घेतला सर्कलवरचा जॉईन केला तर तिथे आपल्याला 90 डिग्री अँगल मिळतो. त्याच्यावरनं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. क्लिअर? क्लिअर? हो सर. येस. आता दुसरी प्रॉपर्टी ओके. दुसरी प्रॉपर्टी बघूया. इथे समजा सेंटर आहे बघा. अरे गडबड करू नका प्लीज प्लीज. इथे बघा हे सेंटर आहे. मी काय करतो सांगा? ते सर्कलवरच्या 2 पॉइंटला जोडतो. तर इथे जो आपल्याला अँगल मिळतो, इथे काय मिळतो सांगा? एक अँगल म्हणून मिळतो. त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणणार. काय म्हणणार सांगा? सेंट्रल अँगल. अँगल किंवा मराठीमध्ये त्याला मध्यवर्ती कोण म्हणतो. सगळ्यांना क्लिअर समजला? हो. मध्यवर्ती कोण म्हणतो. हो ओके. आणि ही जी आहे ना त्याला आपण आर्क म्हणतो. काय म्हणतो? आर्क म्हणतो. किंवा मराठीमध्ये त्याला कंस म्हणतो. ओके. ह्या अँगल हा पण अँगल मोजला आपल्याला काय मिळणार सांगा? AOB मिळणार. ओके. तर ह्या अँगलचं जेवढं मेजरमेंट असतं तेच आपल्या काय असतं? आर्कचं मेजरमेंट असतं. त्यामुळे मला जर कोणी काय विचारलं सांगा? 2 मिनिट. मला जर काय सांगितलं सांगा? मेजरमेंट ऑफ आर्क कुठले सांगितले सांगा? AB. ऍक्च्युअली मध्ये कुठला तरी पॉईंट समजा आहे कन्सिडर करूया. AB म्हणजे काय आला? ACB. तर मी काय लिहिणार सांगा? हेच लिहिणार. ओके. क्लिअर समजलं? मेजरमेंट ऑफ आर्क ACB म्हणजे काय लिहिणार? जो सेंट्रल अँगल असतो ना तो लिहिणार. क्लिअर समजलं? क्लिअर? नाही सर समजलं. हे सेंट्रल अँगल समजला? सेंट्रल अँगल समजला? हा सेंट्रल अँगल झाला. ओके. आणि याला काय म्हणतो सांगा? आर्क म्हणतो. नाही. अरे परत सांगतोय ना मी, ऐक ना जरा बाबा. ज्यांना समजलं नाही त्यांना मी परत रिपीट करतोय ना. इथे बघा हा आपला सेंटर आहे समजा. आणि आपण काय घेतले सांगा? 2 पॉइंट घेतले. कुठले? समजा M घेतला आणि N घेतला. ओके. आणि समजा मध्ये एक पॉइंट घेतो मी. कुठलाही समजा L घेतला. आता मला बहुतेक बाहेर काढावं लागेल. मध्ये आवाज आला. मी डायरेक्ट बाहेर काढणार आता. ओके. तर याला आपण आर्क म्हणतो. याला काय म्हणतो? आर्क म्हणतो. म्हणजे काय लिहिणार सांगा? आर्क. MLN. 3 अक्षरांनी का दाखवायचं ते पण लक्षात घ्या. तर मी काय करू शकतो? MN दिलं तर ही पण होऊ शकते, ही पण होऊ शकते. ओके. ही पण होऊ शकते आणि ही पण होऊ शकते. म्हणून मी नुसतं MN लिहित नाही. मध्ये काय लिहितो? L लिहितो. आणि समजा इथे मी P लिहिलं. तर ही आर्क दाखवण्यासाठी मी 2 मिनिट दे मला. ही आर्क दाखवण्यासाठी मला MPN लिहावं लागणार. या आर्कला काय म्हणणार आपण? MPN म्हणणार. आणि या आर्कला मी काय म्हणणार सांगा? MLN म्हणणार. क्लिअर? आता मला काय विचारलं? ह्याचं मेजरमेंट विचारलं. ह्याचं मेजरमेंट किती? ओके. तर मी काय करणार? तर O आहे ना तो या टोकाला जोडणार आणि या टोकाला जोडणार. आणि हा जो अँगल किती असेल, हा जो अँगल जो असेल तेच काय असतं सांगा? आर्कचं मेजरमेंट असतं. ओके. क्लिअर? 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 ओके. तर याला आपण मायनर आर्क म्हणतो. छोटी आहे बघा. याला आपण काय म्हणतो? मायनर आर्क म्हणतो. लघु कंस. आणि याला आपण विशाल कंस म्हणतो किंवा मेजर आर्क म्हणतो. याला आपण काय म्हणतो? मेजर आर्क म्हणतो किंवा विशाल कंस म्हणतो. क्लिअर सगळ्यांना? ओके. येस. ओके. तर याच्यावर मी MNO नाही का होणार? आर्क. MNO. MLN ही आर्क झाली.
आर्क ही काय असते सांग, सर्कमफेरन्सवर असते, परिघावर असते, आतमध्ये नसते, हा. बाहेर असते. ओके, त्यामुळे आर्क कुठली झाली आणि सांगा, मग- एम एल एन. ओके ओके, LNP नाही का होणार? एल एन पी होऊ शकते, पण आपण कन्सिडर काय करतोय, एम एल एन कन्सिडर करतोय ना आपण. ही पण होऊ शकते, एल एम पी पण होऊ शकते, एल एन पी पण होऊ शकते. ओके ओके, हा. तर मग तो- सगळ्यांना मग सेंटर तो अँगल O- म्हणजे काय ते समजला. सेंटर अँगल म्हणजे काय ते समजला. ओके, तर आणि एक आपण प्रॉपर्टी काय बघणार आहे, समजा मी काय घेतली सांगा, ही मेजर मायनर आर्क आहे आणि ही काय आहे सांगा, आपली मेजर आर्क आहे. ओके, मेजर आर्क वर मी एक पॉइंट घेतला. ओके, आपण त्याला समजा नाव दिलं डी, आणि तो पॉइंट ना, आणि ह्या जो सेंटर अँगल काढलेला आहे त्याच्या एंड पॉइंटला मी जोडला. बोलू नका कोणतं. ओके, तर याला आपण काय म्हणतो सांगा, इन्स्क्राईब अँगल म्हणतो. याला काय म्हणतो आपण, इन्स्क्राईब अँगल. इन्स्क्राईब अँगल. क्लिअर? कुठल्या अँगल, याला आपण काय म्हणतो सांगा, इन्स्क्राईब अँगल म्हणतो. ओके, किंवा त्याला मराठीमध्ये चेक हो, करा, सर. बहुतेक त्याला आंतरलिखित कोन म्हणतात, पण चेक करा. मी तुम्हाला 100% नाही सांगत, हे चेक करा, कोण मराठीमध्ये असेल तर लिखित कोण म्हणतो. ओके, म्हणजे आपण काय केलं सांगा, हे आर्कचे जे एंड पॉइंट आहेत ते ह्या पॉइंटला जोडले, इथे आपल्याला अँगल मिळतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, इन्स्क्राईब अँगल म्हणतो. आता एक इथे महत्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या. सेंटर अँगल समजा आपला समजा 120 असेल ना, तर त्याच्या बरोबर हा अँगल असतो कायम. हा 110 असेल, हा 55 असणार. म्हणजे सेंट्रल अँगल. काय समजलं? अरे मी बोलायला दे ना, माझं संपू दे ना बाबा. सगळेजण बोलायला लागलं तर कसं होणार आहे, मला संपू दे ना, नंतर मी विचारतो, समजलं काय विचारतो. ओके, आज आपण रात्रभर झोपूया नको नाही झालं तर. ओके, तयार आहात ना? ओके, तर याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. याला काय म्हणतो, सेंट्रल अँगल म्हणतो. आणि हा जो अँगल आहे त्याला इन्स्क्राईब अँगल म्हणतो. ओके, इन्स्क्राईब अँगल हा सेंट्रल अँगलच्या कायम निम्मा असतो. इन्स्क्राईब अँगल हा कायम काय असतो सांगा, सेंट्रल अँगलच्या निम्मा असतो. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो, मग मला 2 मिनिट, मला 2-3 उदाहरणं द्यायला द्या बघा. ओके, समजा मी काय केलं सांगा, इथे माझं समजा 100 आहे, हा 50 असणार. ओके, समजा हा मी तुम्हाला सांगितला 120 आहे, 120 मगाशी घेतलाय आपण, 130 आहे समजा, तर हा त्याचा हा बसणार म्हणजे किती असणार, 65. ओके, मध्ये बोलू नको तू मध्ये मध्ये बोलत बसते बा, मग तुला समजत नाही ते. ओके, आता समजा मी काय केलं, आणि एक पॉइंट घेतला, त्याला मी नाव दिलं ई. तो पॉइंट मी काय केला सांगा, याच्या एंड पॉइंटला जोडला. कुठे, मगाच्याच एंड पॉइंटला जोडला. तर हा पण काय झाला सांगा, हा इन्स्क्राईब अँगलच झाला. आणि त्याचं पण काय असणार, हा 100 असेल, हा 50 असणार, 50 असणार. हा 130 असेल तर हा 65. शिरसाट, मी तुला बाहेर काढणार हा. ओके, तर याच्यावर मी तुम्हाला खूप उदाहरणं देतो बघा, त्याच्यावरनं तुमचं परफेक्ट होऊ शकेल. आता मला सांगा, हा 51 आहे, हा इन्स्क्राईब अँगल 51 आहे, तर हा किती असणार सांगा. 102. 102. ओके, एकाने सांगितलं की झालं ना, परत रिपीट करू नका ना. इथे 122 आहे, 122 आहे, इथे किती असणार, 61. 61 असणार. इथे बघा 140 आहे, हा किती असणार, 70. 70 असणार. आता इथे बघा हा 38 आहे, हा किती असणार, 76. 76. ओके, आता हा बघा 165 आहे, मग हा किती असणार, 82.5. 82.5.
ओके. आता हा बघा 194 आहे, त्यामुळे हा किती असणार? 97. समजलं आता सगळ्यांना? 97. सगळ्यांना समजलं? हा, Yes, sir. एकदम 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 इझी नाही आहे? येस सर. ओके. आता त्याच्यावर आधारित मी तुम्हाला आणि काही क्वेश्चन देतो. थोडेसे कठीण म्हणूया आपण. ओके, पण कठीण नाहीये. ओके. आता मला तुम्ही सांगा एक्स ची व्हॅल्यू काय असणार ती इथे? सांगू शकता एक्स ची व्हॅल्यू काय असणार ती? हा, सर 2 मिनिट. नाही जमणार? मी इन्स्क्राइब अँगल असा काढला तर सांगू शकाल तुम्ही? येस. याची किती असणार? याची किती असणार अँगल? हा सेंट्रल अँगल झाला ना, हा इन्स्क्राइब अँगल झाला 47. 47. मग हा 47 का नसणार? हा पण इन्स्क्राइबच अँगल झाला ना, त्याच्या एंड पॉइंट मधनं जात नाहीये. नाही जा? हॅलो, जातोय. जातोय ना. मोठं तुम्हाला दिसत नाही आहे का? दिसतंय. दिसतंय. ओके. आता बघा सेकंड मध्ये मला सांगा, सेकंड मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय असणार? 90. 90 असणार. कारण आता काय झालं सांगा, हा आपला इन्स्क्राइब अँगल झाला बघा, त्याच्या एंड पॉइंट मधनं जातो. ओके. त्यामुळे हा जर 45 असेल तर त्याच्या डबल सेंट्रल अँगल असणार. ओके. आता बघा हा आपला सेंट्रल अँगल आहे, याची व्हॅल्यू सांगू शकाल? 43.5. 43.5. ओके. आता बघा हा आपला सेंट्रल अँगल झाला, हा इन्स्क्राइब अँगल झाला, याची व्हॅल्यू किती असणार? 252. 224. 254. आता हा 48 आहे, मग मला हा पाहिजे, हा नकोय मला. 96. 96 हा येणार ना. काय विचारलंय बघा आता? एक्स कुठे दाखवलाय? आता सेंट्रल अँगल दाखवलाय का? हा दाखवलाय तुम्हाला? नाही. त्या वरचा दाखवला? वरचा दाखव. हा किती होणार सांगा मला? हा किती होणार? हा किती होणार? 96. 96. मग वरचा आपण काढू शकतो का? हा काढू शकतो का? Yes, sir. मला सांगा टोटल अँगल किती असतो? टोटल अँगल 360. किती असतो? 360 असतो. म्हणजे हा जर 96 असेल तर डेफिनेटली काय करावं लागेल मला? 360 मधनं काय करावं लागेल? 96 वजा करावं लागेल, मग मला हा मिळणार. समजलं काय ते? ओके. आता त्याच्यावरनं काढा ना 96. 360 मायनस 96 करा, किती ते सांगा मला. 264. 264 बरोबर आहे? 264. ओके. 264. ओके. आता मला सांगा, मला हा अँगल दिलेला आहे, त्याच्यावरनं हा इन्स्क्राइब अँगल काढता येईल का? 63. कसा काढला तू? पहिल्यांदा मला याचं काढावं लागेल. याचं किती येणार सांग? 60 minus 254. 120. सर हा? त्यांच्यातून वजाबाकी केल्यावरती 360 मधनं. कारण संपूर्ण इथून इथपर्यंत स्कोअर किती असतो सांगा? 360 अँगल असतो. इथून स्टार्ट करून इथे गेलं की काय असतं? 360 असतं. ओके. 126 हा झाला. मग आता आपल्याला एक्स काढायचा आहे, किती आहे ना? 63. सर 126 कसं काय? मॅडम संपूर्ण अँगल 360 असतो, त्याच्यामधनं मी काय वजा करणार? 234 वजा 234. करणार. ओके. मायनस. ओके. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजला होता इन्स्क्राइब अँगलचा? हो सर. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हा, नाही. सगळ्यांना समजला? ओके. त्याच्यावर मी आणि क्वेश्चन घेतलेत. मला एक्स ची व्हॅल्यू सांगायची आहे, किती असणार? 25.
50. हा? 25. किती असणार सांगा? किती असणार? 50 असणार, कारण दोन्ही काय आहेत सांगा? इन्स्क्राईब अँगल आहेत आणि सेम पॉइंट मधनं जातात बघा. ओके, त्याचा जर सेंट्रल अँगल काढला ना तर तो कुठेतरी इथे येणार. तो किती असणार सांगा सेंट्रल अँगल? 25. 25. 25 असणार. हा, निमपट. 100. 100 असणार. डबल असतो मॅडम. ओके, इन्स्क्राईब अँगलच्या डबल हा असतो सेंट्रल अँगल. इन्स्क्राईब अँगल आपण कितीही काढू शकतो त्या पॉइंट मधनं जाणार आहे. त्यांची व्हॅल्यू सगळीकडे काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता हे तरी सांगा, हे सांगा. 24. 24. आता मला सांगा, हे सांगा. 24. हा, 37. 37. हा किती असणार? 37. 81. आता मला सांगा, हा किती असणार? 81. 81. X किती असणार? 97. 97. आता बघा, आता विचार करा, घबरा आता. 52. इथे बघा, मला X काढायचा आहे. 52. 52 असणार. का ते लक्षात आलं? 52 का असणार? तर 59 असणार ना. कशाला 59 असणार? इथे बघा 91 मधून 52. मॅडम, 91 मधनं काढायचं नाही. इथे बघ, हा इन्स्क्राईब अँगल झाला आणि हा इन्स्क्राईब अँगल झाला. दोन्ही सेम पॉइंट मधनं जात आहे. मग दोन्ही काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता मला काय काढायचंय सांगा? X ची व्हॅल्यू काढायची आहे. 38. 38. 52. 38. इथे बघा, ही मी कशी काढणार सांगा? हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, कारण दोन्ही काय होतं सांगा? या पॉइंट मधनं जात आहे. हे दोन्ही इन्स्क्राईब अँगल झाले, सेम इन्स्क्राईब अँगल. 52 सर. त्यामुळे 2 मिनिट. त्यामुळे काय काढलं सांगा मी? हे माझं 38 आलं. आता मला X काढायचं आहे. हे माझी काय झाली सांगा? याला काय म्हणणार मी? याला काय म्हणणार? डायमीटर. त्यामुळे इथे अँगल किती होणार सांगा? टोटल 90 होणार. त्याच्यापैकी 38 आपल्याला माहित आहे. त्यामुळे X ची व्हॅल्यू काय असणार आहे? 52 असणार. ओके, मगाशी आपण प्रॉपर्टी बघितली बघा, डायमीटर आपण जर एंड पॉइंट कुठल्याही पॉइंट वर जोडले, ओके, तर आपल्याला काय मिळतो सांगा? 90 डिग्री अँगल मिळतो. ओके, आता ह्याचा तुम्ही काढू शकाल X ची व्हॅल्यू? 40. सारखं बघा. 40. तर हा, 40. कशी 40 येणार? दोन्ही सेम पॉइंट मधनं जात आहेत. तर वरची 40 येणार ना. वरची 40 तर येईल. ओके, 50. हे वरची 40 आलं. 40. वरची 40, साईडची 20. खालची 20 कशाला? तर 20 येणार ना. हा, 50. हे किती येणार? X किती येणार? X किती येणार आहे? X 40. 40 कशाला येणार? 50. 50 कशाला येणार? हम्म, 80. नाही. ती कशाला येणार? मी तुम्हाला सांगितलं हा, काय ना? नाही माहित. नाही माहित. मी तुम्हाला सांगितलं, समजा आपण कन्सिडर करूया हा ओरिजिन आहे म्हणून, म्हणजे सेंटर आहे. ओरिजिन नाही, सेंटर आहे म्हणून कन्सिडर केला. आता काढू शकाल? नाही येणार. ओके, मी सांगतो बघा. हा आपला O आहे. हा अँगल किती येणार सांगा? हा, 20. मॅडम, सेंट्रल अँगल कायम इन्स्क्राईब अँगलचा काय असतो?
140. सर 140 80 80 असतो. आपण बघितले ना, कितीतरी प्रॉब्लेम बघितले याच्यावर. इन्स्क्राईब अँगलचं डबल केलं की मला सेंटर अँगल भेटतात ना. हा जर 180 असेल, दुप्पट होती का? त्याची हा? दुप्पट होती. हा, दुप्पट होते. मी मगाशी घेतलं ना. आता त्यामुळे हा काय झाला सांगा, 100 झाला. 180. 100 झाला. 100. हे दोन्ही. आणि त्यामुळे हा काय येणार सांगा, 40. मी जर सांगितलं तर, हा ओ सांगितला तर, ओ काय सांगितला, सेंटर सांगितला तर, ओके, नाहीतर नाही येणार. नाहीतर आपल्याला काढता झालं नसतं. ओके, हे सांगा बघूया. 84. 84 नाही येणार. पहिल्यांदा काय काढावं लागेल बघा. 25 हे 25. 84 2 मिनिट समोरची. जरा घबरा ना. इथे बघा, हा 25 आहे, त्यामुळे हा अँगल किती आहे ना, 25. आता हा 84 आहे, त्यामुळे हा अँगल किती आहे ना, 96. 84 96. 96. आता 96 आणि 225 ची बेरीज करा आणि ते 180 मधनं वजा करायचे, म्हणजे एक्स मिळणार. ओके, सर ते 96 कसं आलं? आलं. तुला स्ट्रेट लाईनची प्रॉपर्टी माहित नाही का? स्ट्रेट लाईन अँगल किती असतो मॅडम? हा, समजलं सर. ओके, चला पुढे जाऊया. पास होतंय का? पास होतंय का? हो. काय स्लो होत आहे? पास होतंय का स्लो होत आहे? पास पास होत आहे. स्लो जाऊ. हो. स्लो नको. जाऊ. नको. हो सर. नो सर. इथे बघा, No, 4 sir. पॉईंट दिलेले आहेत. 4 पॉईंट दिलेले आहेत. ओके, आणि ते 4 पॉईंट आपण काय केलं, क्वाड्रिलेटरल काढू शकतो, चौकोन काढू शकतो. ओके, इथे मी त्याला चारी बाजू. क्वाड्रिलेटरल. मध्ये मध्ये बोलू नका ग मॅडम, माझं समजू दे ना शिकवून. काय तू शिकवते? इथे माझे 4 पॉइंट्स आहेत. आपण काय जोडले, चारही पॉइंट जोडून काय काढल्या सांगा, लाईन्स काढल्या अशा, तर आपला क्वाड्रिलेटर तयार होतो. क्वाड्रिलेटर म्हणजे चौकोन. ओके, माझा कायला चौकोन तयार झाला, क्वाड्रिलेटर. तर त्याला आपण काय म्हणतो, तर सायकलिक क्वाड्रिलेटर म्हणतो. सायकलिक क्वाड्रिलेटर. ओके, किंवा मराठीमध्ये त्याला चक्रीय कोन, चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोन, बरोबर आहे. ओके, याची एक प्रॉपर्टी काय असते सांगा, याची समोरच्या हा अँगल आणि हा अँगलची बेरीज केली ना, तर तो कायम 180 आहे. हा अँगल आणि हा अँगल आपण जोडला, ऍड केलं तर 180. 360 डिग्री. तू शिकवते, मी बंद करू? माझं पुरं होऊ दे ना बोलून. तू शिकवणार? मी सगळं आधी क्लिअर करतो ना, मग बोला ना काय ते. ओके, इथे बघा, मी काय सांगतो सांगा, अपोजिट अँगल्स असतात, त्यांचे सम केलं की 180 येतात. ओके, अपोजिट अँगल जर सम केलं तर 180 येतात. समजा मी तुम्हाला सांगितलं हा 60 असेल ना, तर हा डेफिनेटली 120 असणार. याच्यावर मी उदाहरण देतो तुम्हाला. सध्या बघा मी काय सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की समजा हा आहे तो काय असणार सांगा, 80 आहे म्हणून सांगितला, हा 100 असायला पाहिजे. म्हणजे अपोजिट अँगलचं सम केलं, बेरीज केली तर 180 येतं. ओके, ही काय झाली सांगा, चक्रीय कोनाची किंवा सायकलिक क्वाड्रिलेटरची प्रॉपर्टी झाली. याला आपण सायकलिक क्वाड्रिलेटर म्हणतो. ओके, म्हणजे अपोजिट अँगल्सचा सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज काय येते सांगा, 180 डिग्री येते. ओके, आता याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन देतो, तिथे सोडवा. हे 97 दिलं, हे किती असणार? 97. 83. हा, किती असणार? 83. 83 असणार.
बेरीज 180 यायला पाहिजे. हे किती असणार? 104. 100. आता मला सांगा, हा दिलेला आहे याच्यावरून हा काढणार आपण, किती आहे ना? वरचा 50. 130. 130. 130. हा किती आहे ना? 95. आता हा 71 आहे. हा किती येणार आहे? 40. 109. 109. हा 40 आहे. हा किती आहे ना? 140. अरे कोणाच्या घरातला आवाज येतोय? हा इथे आता बघा, इथे काय सांगितलंय सांगा. हा 101 आहे. तर हा किती असणार? शरदा तुझा किती आहे ना? 79. 70. ओके. आता आपल्याला हे आणि हे अँगल काढायचे. हे आणि हे अँगल काढायचे आहे. काढू शकतो का आपण? तर 101 मधून 79 लेस करायचे. अरे बाबा, ही शिरसाट मला त्रास देते. मी बाहेर काढूया का तिला? मीरा, तुला बाहेर काढू का मी? लास्ट वॉर्निंग हा, मी बाहेर काढणार तुला. म्हणजे टीव्ही बंद कर की का? अभ्यास करते तर टीव्ही बंद कर, नाही तर क्लास मधनं तरी बाहेर पड. ओके. तर जनरली आपल्याला काय माहित असायला पाहिजे? तर त्याच्यासाठी पॅरलल लाईनची प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे. समजा आपण पॅरलल लाईन्स काढल्या. पॅरलल लाईन्स काढला आणि ही त्याची ट्रान्सफॉर्सर आहे समजा. ओके. तर याच्यामध्ये काय असतं सांगा, हा अँगल आणि हा अँगल आपण ऍड केला तर त्यांची बेरीज किती होते सांगा? 180 असते. 180 असते. ओके. तसंच आता इथे आपल्याला काय दिलंय बघा, ही असं दिलं म्हणजे ही काय दाखवलं? पॅरलल दाखवलं, इक्वल दाखवलं, पॅरलल दाखवलं. ऍक्च्युली ती पॅरलल दाखवायची होती. या दोन्ही लाईन काय सांगा? पॅरलल आहे जसं कन्सिडर करा. तर आपल्याला काय होणार सांगा, हा अँगल काढायचा आहे. तर हा किती आहे ना? 79. 79. मला तिथे ऍक्च्युली पॅरलल दाखवायचं होतं. आणि हे काय येणार सांगा? 101. ओके. तसंच सेम इथे आपण करणार आहे. हा जर 60 असेल तर हा किती आहे ना? 120. 120. आणि ह्या दोन्ही पॅरलल लाईन असतील तर आपण काय करणार? मी दाखवताना असं दाखवलंय हा ते. म्हणजे काय दाखवलंय सांगा? दोन्ही पॅरलल लाईन दाखवण्यासाठी मी असं केलं. हा किती असणार? 60 असणार. 60. आणि हा किती असणार? 120. आता मला एक्स आणि वाय काढायचे आहेत. एक्स काढू शकतो आपण? हो. किती? 95. त्याच्यावरून वाय काढू शकतो आपण? 85. किती? 95. या दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे. 85. 85 आहे ना? 85. समजलं आता हे तुम्हाला? सायक्लिक क्वाड्रिलेटरल समजलं का? समजलं सर. ओके. केव्हा क्वेश्चन असे विचारले जातात. मी मोठं करतो थोडं. माझं फास्ट होतंय रे कोणाला? त्या बरोबर आहे? हा, बरोबर आहे. ओके. तर आपल्याला माहित आहे अपोजिट अँगलची जर बेरीज केली तर 180 होतं. पण आता इथे आपल्याला अँगल काय नाही दिलेलं आहे. ओके. पण मी काय करणार सांगा? मी काय करणार? 2x प्लस तुम्हाला असली देऊया का नको घेऊया? तुम्हाला एकच व्हेरिएबलची द्यायला पाहिजे होती. मी चुकून काय घेतली सांगा? दुसरी घेतली. दाखवू का ही थोडी? हा, तुम्हाला दोन व्हेरिएबलची, ऍक्च्युली दोन व्हेरिएबलची तुम्हाला नाही आहे ना, एकच व्हेरिएबलची घ्यायला पाहिजे होती. काय दाखवू तुम्हाला हे? नको सर, एकच सांगा. सर दाखवा. ओके. इथे बघा इथे माझं काय होणार सांगा? याची आणि याची समजा त्याच्यात इथे लिहितो मी 6x प्लस y. या सगळ्यांची बेरीज केली तर अँगल किती व्हायला पाहिजे माझा? 180.
म्हणजेच काय झालं बघा 6 + 2 8x झालं. प्लस काय झालं सांगा 3y = 1/8. हे समजलं तुम्हाला? मी ऍड केलं 2x आणि ते तसंच मी काय करतो सांगा इथे करतो बघा सर 2x + 2x = 4x आणि 4y + 2y म्हणजे किती आले 6y. यांची पण बेरीज किती आहे ना 180. 1/8. पण इथे दोन व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होत जाते चेंज होतात. मी परत लिहितो इथे @x + 3y = 180. कसं काढतात ते बघा. तुम्हाला समजलं तर बरंच झालं. इथे बघा 4x आहे. मला इथे पण 8x करायचे. मी काय करणार सांगा काय करू 8x येण्यासाठी 2 ने गुण. डबल 2 ने याला 2 ने गुणलं ना तर प्रत्येकाला मला 2 ने गुणावं लागतं. मग मी काय करतो ह्याला 2 ने गुणतो याला पण 2 ने गुणतो आणि याला पण 2 ने गुणतो. ओके. आता मी काय करतो सांगा याचं सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन करतो ना तेव्हा सगळी साईन काय होतात चेंज होतात. इथे प्लस असेल तर मायनस, इथे प्लस असेल तर मायनस. 8x - 8x किती येणार x -x -x येणार 0 येणार ना. आता मला सांगा 3 - 12 किती येणार -9 -9. आता 180 - 360 म्हणजे काय ना -180. ओके. म्हणजेच आपण काय केलं दोन्हीकडे मायनस आहे दोन्हीकडे आपण प्लस करू शकतो. ओके. आणि जर y ची व्हॅल्यू काढायची असेल तर 180 ला मी 9 ने डिवाइड करणार. आन्सर काय येणार माझं 20 येणार. आता 20 व्हॅल्यू आहे ना ते कुठल्या इक्वेशन मध्ये आपण घालूया ह्या इक्वेशन मध्ये घालूया. ओके. y ची व्हॅल्यू 20 आहे. लिहायला घे ना तुझं डोकं फिरलंय की काय तुमच्या घरातला आवाज येतो आम्हाला घालायला आवाज येतोय. मला काय माहिती कुठपासून इथे बघा 3y म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा 20 मिळाली. 20 × 3 म्हणजे 60 झाली. ओके. आणि हे 8x आहे आणि याची आन्सर काय येतं सांगा 180 येतं. आता मी काय करणार सांगा हा 8x आहे हा 60 आहे तो त्या बाजूला घेऊन जाणार म्हणजे काय होणार सांगा 180 - 60 होणार. किती होणार 180 - 60 म्हणजे 120 म्हणजे आपल्याला 8x ची व्हॅल्यू 120 मिळते. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळणार सांगा 15 मिळेल. आता मला काय मिळाले x ची व्हॅल्यू मिळाली y ची व्हॅल्यू मिळाली. फक्त त्या व्हॅल्यू इथे घाला. x ची व्हॅल्यू 15 आहे 15 दुनी 30 आणि 20 दुनी 40. हा अँगल किती आला 70 झाला. ही काढायची गरजच नाही डायरेक्टली मी सांगू शकणार किती असणार 110. ओके. तसंच याच्यातला कुठला एक अँगल काढा 15 दुनी 30 20 दुनी 40. हा पण काय होतोय सांगा 70 होतो. त्यामुळे हा काय होणार सांगा 110. ओके. पण तुम्हाला 8वी मध्ये जनरली 1 व्हेरिएबलच असतं. मी 2 व्हेरिएबल चुकून घेतले. पण समजलं का कसं काढायचं ते यस सर. ओके. झोप यायला लागली नाही नाही हो तर यायला लागली ओके यायला लागली तर झोपा हो सर. यायला लागली तर झोपा. हे आपलं झालं हे झालं हा ओके. हा एक मला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे बघा. ओके. तर त्याच्यासाठी मी काय करतो बघा मी एक सर्कल काढतो. एक कन्सेप्ट करूया राहिलेला आपण मग पुढच्या केव्हा तरी शनिवारी वगैरे बघूया जर तुम्हाला झोप येत असेल तर. मला झोप येत नाहीये. ओके. तर जनरली काय होते सांगा की आपण काय काढली सांगा सर्कलच्या 2 पॉइंटला जोडणारी लाईन काढली तर त्याला काय म्हणतात कोणाला माहित आहे कॉर्ड म्हणतात. त्याला काय म्हणतात सांगा जीवा म्हणतात किंवा कॉर्ड म्हणतात. कॉर्ड किंवा काय म्हणतात सांगा
जीवा जीवा सर्वात Chord. मोठी कॉड किंवा जीवा कुठली असते सांगा? व्याज. Diameter. डायमीटर असते, व्यास असते. ओके, आता याच्यामध्ये काय? ओके ओके, हा त्याचा सेंटर झाला. ओके, सेंटर वरनं जेव्हा आपण परपेंडिक्युलर टाकतो, परपेंडिक्युलर म्हणजे मराठीत त्याला लंब म्हणतात. ओके, तो लंब जीवेला किंवा कॉर्डला ज्या ठिकाणी कट होतो ना, मिळतो, त्या पॉइंटला समजा मी नाव दिलं सी, हे आपलं ए आणि बी झालं. तर हा सी पॉइंट काय करतो सांगा? या एडी ला बायसेक्ट करतो, म्हणजे दोन भागामध्ये विभागतो. मी काय म्हणतो, लक्ष आलं तुमच्या? ओके, जर सेंटर पासून आपण लंब काढला, परपेंडिक्युलर काढला कॉर्डला, तर तो काय करतो, ज्या ठिकाणी टच होतो कॉर्डला, तो पॉइंट त्या कॉर्डला दोन समान भागामध्ये विभागतो. म्हणजे कॉर्डची लांबी समजा 10 असेल, तर सीडी किती असणार आहे? 5. 5 एसी किती असणार आहे? 5. 5च असणार आहे. ओके, आता समजा मी तुम्हाला काय सांगितलं बघा, मी सांगितलं माझी जी ही आहे ना लेंथ, ही जी लेंथ आहे ना, ती माझी 4 आहे म्हणून सांगितलं. ओके, आणि एडी ची लांबी आहे ना, मी तुम्हाला सांगितली 6 आहे म्हणून सांगितली. एडी ची लांबी किती आहे सांगितली? 6 आहे म्हणून सांगितली. तर त्याच्यावरनं मला तुम्ही सर्कलचं रेडियस सांगू शकाल का? हो 5. हो. किती आहे ना? यस सर 5. 5. इथे आपल्याला पायथागोरस थेरम वापरता येतो बघा. मी काय करणार सांगा, इथे हे माझं 3 होणार, सीडी 3 होणार, हे पण 3 होणार, आणि रेडियस काढायचं म्हणजे काय म्हणायचंय? कोण आहे? तुम्ही मुलांना ओरडता ते घरा आवाज येतो इथे. इथे काय होणार सांगा, ही लाईन मी काय करतो, जोडली, तर हे आपलं रेडियस झालं. पण हा आपला राईट अँगल ट्रायंगल झाला, आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. एक बाजू 4 असेल, दुसरी बाजू 3 असेल, तर तिसरी बाजू कायम काय असते सांगा? 5. काय असते? 5 असते. त्यामुळे काय आलं, तुम्ही सगळी टिपलेट पाठ केली का नाही? हो. हा, हो पाठ सर. करा, त्याचा पटपट आपल्याला आन्सर मिळणार आहे. काही कॅल्क्युलेशन न करता आपल्याला काय मिळणार आहे? आन्सर मिळणार. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, समजा मी अनेक कॉर्ड काढली, ती पण समजा 4 डिस्टन्सवर आहे, याचा अर्थ काय झाला, तर ही कॉर्ड आणि ही कॉर्डचं लेंथ इक्वल असणार आहे. ते इक्वल डिस्टन्सवर असलेल्या कॉर्ड, सगळ्या कॉर्ड काय असतात सांगा? इक्वल असतात. मी काय म्हणतो, लक्ष आलं? मी आता 3 कॉर्ड काढल्या, आणि त्यांचं डिस्टन्स आहे ना सेंटर पासून, ते सगळ्यांचं 4 आहे म्हणून सांगितलं. तर त्या सगळ्या कॉर्डची लेंथ काय असणार आहे सांगा? सेम असणार. मी काय म्हणतो, लक्ष आलं? क्लिअर? येस. हो. हा, नो. नो, हो यस न समजण्यासारखं काय आहे मॅडम इथे? मी काय सांगितलं, मी 3 कॉर्ड काढल्या. ओके, 1, 2 आणि 3, आणि याचं सेंटर पासून डिस्टन्स मोजलं मी, याचं पण मोजलं आणि याचं पण मोजलं. तिन्ही मला काय मिळालं? डिस्टन्स सेम मिळालं. याचा अर्थ काय झाला सांगा? त्या सगळ्या कॉर्डची लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काय आहे? हा, ओके, हे तुम्हाला नको. ओके, हे नको. हा, इथे बघा काही क्वेश्चन आहेत बघा, सोडूया तर सोडूया, पण हे तुम्हाला जमण्यासारखे आहे, इझी आहे, हे मी तुम्हाला देत नाही. हा, हे फक्त बघूया, हा कोणाला जमतो काय बघूया. जमेल? सर सी काढायचं ह्याच्यात. ती नको, मी काय काढूया सांगा? काय काढायला देऊ तुम्हाला? ABC काढूया आपण. ती काढलेला आहे, ABC, अँगल ABC काढा. म्हणजे कुठला काढायचा मला? हा काढायचा आहे. हा, सांगू मी काय जमणार? 33 डिग्री. 33. कसा काढला 33? कसा काढला? दोन्ही साइड इक्वल. दोन्ही साइड इक्वल असतात असं कोणी? हे इक्वल आहे, हे इक्वल असेल तर हे अँगल, तो ट्रायंगलचा भाग आहे का?
नाही, हा कसा सोडवायला 33 पण येऊ शकेल, पण 100% मी तुम्हाला सांगत नाही 33 येईल म्हणून. ओके 84. ओके, तर त्याच्यासाठी मी काय करतो सांगा, हा जो पॉइंट आहे बी आणि ही काय करतो डी पॉइंट आहे तो मी जोडतो. क्लिअर क्लिअर. आता मला सांगा सी डी आणि सी बी बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय सांगू शकाल? सी डी त्रिज्या रेडियस आहे, त्यामुळे हे दोन्ही अँगल काय असणार सांगा, इक्वल असणार आहे. हो. ओके बरोबर बरोबर का? हो. हो. ओके, किती असणार सांगा, हा अँगल किती असणार? मी काय करणार सांगा, टोटल अँगल मला माहिती आहे 180 आहे, त्याच्यातनं 126 वजा करणार. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे किती आलं? सर 126. हा 126 सॉरी 52 नाही सॉरी सर 27 आहे ना, किती येणार सांगा? 54. 54, त्याचा हाफ केला तर 27, 27. इथे 27 इथे 27, हे समजलं? 47. हो. ओके, आता हे हो. दोन्ही मिळून किती होतात? हे दोन्ही मिळून किती होतात? 60. 60 होतात. आता मला सांगा हा अँगल किती आहे? हा किती 60. आहे? 63. 60 आहे हा? 60 आहे. ओके, हा 60, हा ट्रायंगल कन्सिडर करा ए बी डी, याच्यामध्ये 63 हा अँगल हा आहे, 60 हा अँगल, म्हणजे किती आले आपले टोटल? 123. आता 123. ठीक, आता राहिलेला अँगल हा संपूर्ण असणार आहे, तो किती राहिला आपला? 57 राहिला बरोबर? हो हा 57. 57 पैकी इकडे आहे तो 27 आहे, हा 27 आहे, मी तो किती असणार? हा अँगल किती असणार? 30 असणार. मी कसा काढला तो समजला का? हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता बघा, पण आपल्याला काढता यायला पाहिजे. परत सांगू का, काय समजलं? समजलं सर. समजला. ओके, सांगा. परत सांगू नको सर. नको. सर सांगा. सांगा. ओके सांगूया आपण. ओके, इथे बघा, परत एकदा बघा. हा 126 आहे, त्यामुळे हा किती असणार सांगा? 63 असणार. 63. ओके, एवढं क्लिअर झालं. आता मी काय करतो सांगा, हा जो पॉइंट आहे बी आणि डी काय करतो, जोडतो. ओ डी सी डी आणि सी बी इक्वल आहे, रेडियस आहे. ओके, त्यामुळे काय होणार सांगा, हा टोटल अँगल 180 असतो. मग मी काय केलं सांगा, 180 मायनस 126 काय झालं सांगा, 54 आलं. पण 54 कशाचं आहे सांगा, हा आणि अँगल मिळून दोन्ही आहे, पण हे दोन्ही इक्वल आहे, त्यामुळे आपण त्याचं डिवायडेड बाय 2 केलं तर मला काय आलं, 27 आलं. मग हा काय असणार सांगा, 27 असणार, हा 27 असणार. एवढं आपल्याला समज. ओके, आता आपण कन्सिडर करूया ट्रायंगल हा ए बी डी, त्याच्यातला हा आपला 63 आहे, हा दोन्ही मिळून जर बघितला तर 60 झाला, म्हणजे काय आला, 123 झाला. आता तिसरा राहिलेला असणार ना हा संपूर्ण, तर तो आपण काय करणार सांगा, 180 मधनं वजा करणार. किती राहते आपलं, 57. त्याच्यापैकी हा आहे तो 27 आहे, डेफिनेटली हा काय असायला पाहिजे, 30 असायला पाहिजे. ओके ओके Yes, sir. ओके, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? No, sir. नो सर. सर. आणि माझ्याकडे मटेरियल होतं, पण बहुतेकांना झोप यायला लागली, त्यामुळे आपण काय सर करूया, उद्या पण घेता का? नाही बाई, इथे माझ्याकडे प्रॉब्लेम होते, पण बघूया आपण नंतर केव्हा तरी बघूया. ओके, खूप प्रॉब्लेम होते माझ्याकडे,
अजून काही 2-3 तुम्हालाही दाखवायचं होतं, पण 10:30 वाजले, आपण थांबूया. मला काही प्रॉब्लेम सर, नाहीये, लक्षात आहे ना? उद्या घ्या ना सर, उद्या गेलं काय अडचण नाही. माझी क्लासेस असतात सर, माझे क्लासेस असतात वेगळे. ओके, मी रोबोटिक्स मध्ये काम करतो, मी प्रोग्रामिंग मध्ये काम करतो. मॅथ्स माझा आवडता सब्जेक्ट आहे, त्यामुळे मॅथ्स घेत असतो मी. ओके ओके सर, ऑल द बेस्ट. ओके, चालेल. Okay, sir. बाय सर. बाय मजा आली, मजा आली, मजा आली, हो सर मजा आली, मजा आली का? मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? सोपा. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? खूप व्हेरी 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 इझी. इझी सब्जेक्ट आहे. ओके.